माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे संदीप माळी सचिव म्हणून काम करत आहेत आणि आता पुन्हा अतिरिक्त आयुक्त एक पदावर उपायुक्त झाले, अतिरिक्त आयुक्त पदावर शासनाकडून नियुक्त करून का घेतले ते पालकमंत्रीचे सचिव होते, नंतर सचिव आहे. तर सोमनची बदली केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तर त्याचं CEO चार्ज संदीप माळीकडे दिला आहे. एकदम भ्रष्ट अधिकारी आहे, एकदम भ्रष्ट अधिकारी आहे. गोल्ड कॉईन घेतो पदोन्नतीचे मध्ये, बिंदू नामावली घोटाळा करतो. गोल्ड कॉईन घेतो, बिंदू नामावली घोटाळा करतो. पदोन्नतीसाठी 1-1 करोड रुपये घेतो. पुरावे आहेत, साक्षी पुरावे आहेत, देऊ शकतो, ॲफिडेविट देऊ शकतो. स्वतः व्यक्त केलेल्या भावना आहेत त्या अभियंत्यांनी माझ्याकडे. मी बोललो नव्हतो. गेली 10 वर्ष झाली सेवेमध्ये असताना माझा जो पदोन्नतीचा घोळ केला, ज्यांना पदोन्नत्या लागू नाहीत, चौकशी आहेत 7-8 जण, त्यांना हमीपत्र घेऊन पदोन्नत्या. नगराभियंत्यांचा DPC रिमोटमध्ये सही नाही आहे. KD लाला प्रस्तावित नगराभियंता होते, त्यांच्या सही नाही आहे. अवसरमोल अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष म्हणून सही आहे. अवसरमोल नगराभियंता नव्हते. अवसरमोल नगराभियंता नसताना, पदी नसताना त्यांच्या सह्या घेण्या DPCवर आत आहे. शाव गोंडल पदोन्नतीच्या DPSC. आणि दुसरं म्हणजे 2009ची सेवा ज्येष्ठता यादी, 2009ची सेवा ज्येष्ठता यादी ही अंतिम केलेली नसताना, प्रारूप यादी अंतिम केलेली नसता प्रारूप यादीवरती DPC करता येत नाही. हा संपूर्ण घोळ आहे, हा संपूर्ण घोळ आहे DPC मधला पदोन्नतीचा. हो, त्या काही घडला. मी अनेक वेळा हा घोळ काढण्याचा प्रयत्न केला, कोणी दाद देत नाही. शेवटी माहिती अधिकाऱ्यात गेलो, माहिती अधिकारून आली, शेवटी आयोगाकडे गेलो. आयोगाने 1 महिन्यात माझी पदोन्नती देण्याच्या सूचना केल्या, आदेश दिले, पण ते दाबले. 2015 रोजी आले, आयोगाकडे झालं. जयस्वाल साहेब गेले होते, निपाणी साहेब गेले होते, आस्थापना अधीक्षक गेले होते, कार्मिक अधिकारी गेले होते. त्यांना आदेश दिले गेले की 1 महिन्याच्या आत तुम्ही मावाकडून अहवाल घ्या, मागासवर्गीय कक्षाकडून, आणि तात्काळ रवींद्र शिंदेना पदोन्नती देऊन टाकू. पण ते आलेले आदेश दाबण्यात आले आणि गेले 10 रिटायर्ड झालो मी. 2014 ते आता 2015 11 वर्ष रिटायर्ड झालो, परंतु मला शेवटपर्यंत पदोन्नती काही मिळाली नाही. 3 पदोन्नती मागे आलो तरी मी गप्प बसलो. परंतु येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार हा उघड करणार आणि ज्यात कोणी जे अधिकारी अडकतील तेव्हा थेट जेलमध्ये पाठवणार. जे कोणी अधिकारी अडकतील, मग ते संदीप माळवी असोत, मग ते मिनल पालंडे असोत, नाव घेतो. जी अधिकारी, एक क्लर्क आहे, तिला उपायुक्त पदाचा कार्यभार संपलेला आहे आणि SRA चार्ज सक्षम प्राधिकरण दिलंय. ते कशासाठी? तर बिल्डर लोकांचा भ्रष्टाचार करण्यासाठी, बिल्डर लोकांचे पैसे वसुली करण्याचा हा आरोप आहे. आता जनसंपर्कमध्ये जनसंपर्क हे पदच नाही आहे आणि पात्रता नसलेले हे प्राची डिंगण करण्यात दिलेलं आहे. हे असं नियमबाह्य घोळ मी 2019 मध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला होता. नियमबाह्य पदोन्नतीचे तात्काळ आदेश. विधानसभा अध्यक्षांनी आयुक्तांना फोन केलं, विपिनजी शर्मा एक कार्यकारी अभियंता सेवेमध्ये काम करतोय आणि होणाऱ्या अन्यायाबाबत माझ्याजवळ येऊन बोलतोय, म्हणजे तो नक्कीच चांगलं काम करतोय, कामगारांसाठी झगडतोय, बोलतोय, आणि तुम्ही आम्ही दिलेल्या अहवालाला चालढकल केलं का तुम्हाला जायचंय की राहायचंय? एवढं बोललो सकाळी. संध्याकाळी सगळे नियमबाह्य आदेश रद्द झाले. विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस तात्काळ आदेश रद्द झाले, परंतु पुन्हा तीच एरे माळे मागले, तीच प्रथा चालू झाली. संदीप माळवीला चार्जेस, 4 चार्जेस, मिनल पालंडेला 2 चार्जेस, प्राची डिंगण करून काय तो. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग. रिटायर्ड झालो. विधानसभा निवडणुका लागल्या. विधानसभा 147 विधानसभा क्षेत्राच्या निवडणुका लागल्या. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, त्या प्रभागात मी फॉर्म भरला विधानसभा क्षेत्रामध्ये. वेळेअभावी तो फॉर्म बाद करायला लावला. मी रिटर्निंग ऑफिसरला डायरेक्ट
दम देऊन सांगितलं, मला लोकशाहीमध्ये मतदान करायचा अधिकार आहे. वेळेअभावी फॉर्म बाद करू शकत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही व्हिडिओ लाईव्ह घेतलेला आहे की चा फॉर्म ग्राह्य आहे. आधीच तुम्ही व्हिडिओ ग्राह्य घेतलेला आहे. व्हिडिओ शूट करून व्हिडिओवर माझी प्रतिज्ञा घेतली आहे. जर माझी प्रतिज्ञा ग्राह्य आहे तर मी नॉमिनेशन भरायला पात्र आहे, आणि पात्र असेल तर माझा फॉर्म बाद होऊ शकत नाही. मग वेळेअभावी तुम्ही मला नोटरी केलेला असताना देखील डबल नोटरी करायला आणलं, त्यामुळे तो उशीर झाला. आणि त्या उशिरामुळे तुम्हाला वेळ द्यायला हवा होता दुपारपर्यंत, परंतु वेळ न देता वेळेअभावी फॉर्म बाद केला. हे तर त्याचे कुठे काय वेळ आरोप होतं. मी तक्रार दिली, माफी मागितली. ते बोले साहेब मी एक अधिकारी म्हणजे नोकरी दिली. तर मी पण अधिकारी राहिलो, अधिकारी मी का जाणतो. परंतु असं जे काही नियम बाह्यता या राज्यात चालू असेल, संविधानाचं पायदळी तोडून, कायद्याचं पायदळी तोडून, सेवा शर्ती नियमावली पायदळी तोडून जर अपात्र लोकांना सक्षम पात्रता नसताना जर त्या पदी बसून जरा भ्रष्टाचार बोकळत असेल, तर कायद्याचा बडगा देणारा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष एस रविराज रवींद्र चांगो शिंदे कायदा सगळ्यांना शिकवायला तयार आहे. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा और जिंदा ही रहेगा. संविधान कभी मर नहीं सकता. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, जब तक तुम्हारा सूरज चांद है तब तक तुम्हारा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम रहेगा आणि संविधान जिंदा रहेगा. एवढंच बोल मी तुम्हाला पुन्हा धडा देण्यासाठी हे लाईव्ह केलेलं. आता आयुक्तांची भेट झाली नुकतंच, आणि माळवी तिकडे धावत पळत आले. आयुक्तांनी बोलवल्याबरोबर माळवी आले. माळवी धावत पळायला मी दिले तक्रार, त्यांनी ते माळवीच्या हातात सपोत केलं. तर ही कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.